नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजचा हा व्हिडिओ महाराष्ट्रातील तमाम बळीराजासाठी अत्यंत आनंदाचा आणि दिलासादायक ठरणार आहे. कारण राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भात एक खूप मोठी घोषणा करण्याची तयारी पूर्ण केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील शेतकरी ज्या निर्णयाची चातकासारखी वाट पाहत होते, त्या कर्जमाफीचा मुहूर्त अखेर लागलाय. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्वतः याबद्दलची महत्त्वाची अधिकृत माहिती दिली आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. राज्य सरकारकडून येत्या 30 जूनपर्यंत राज्यातील थकीत कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याचा निर्णय घेतला जाणार असून यामुळे ग्रामीण भागातील आर्थिक चक्राला पुन्हा एकदा गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या डोक्यावर असलेलं कर्जाचं ओझं आता कमी होणार असून नवीन हंगामासाठी त्यांना पुन्हा एकदा जोमाने काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. तर या विषयावरची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी थेट वास्तवला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय थेट वास्तव. राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा हा मुद्दा केवळ राजकीय नसून तो सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय. कारण मागील काही वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला होता. कर्जमाफी नेमकी कशी असावी आणि तिचा लाभ कोणाकोणाला मिळावा यासाठी सरकारने प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली होती. त्याचं काम आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे. कृषी मंत्र्यांनी स्पष्ट केलंय की या समितीचा सविस्तर अहवाल एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात सरकारला प्राप्त होईल आणि त्यानंतर तातडीने मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर अंतिम शिक्कामोर्तब केला जाईल. या प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी तांत्रिक बाबींची तपासणी केली जात आहे, जेणेकरून खऱ्या गरजवंत शेतकऱ्यांपर्यंत या योजनेचा लाभ कोणत्याही अडथळ्याशिवाय पोहोचू शकेल आणि कोणावरही अन्याय होणार नाही. शेतकरी बांधवांनो, ही कर्जमाफी केवळ आकड्यांचा खेळ नसून तो राज्यातील सुमारे 24 ते 25 लाख शेतकऱ्यांच्या आयुष्याशी निगडीत असलेला एक अत्यंत संवेदनशील विषय आहे. शासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील विविध बँकांचे मिळून सुमारे 35,477 कोटी रुपयांचं पीक कर्ज सध्या थकीत आहे आणि हे सर्व कर्ज माफ करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. यामध्ये विशेषतः अशा शेतकऱ्यांचा समावेश असेल ज्यांनी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती बँका किंवा राष्ट्रीयकृत बँकांकडून पीक कर्ज घेतलं होतं, परंतु परिस्थिती अभावी ते फेडू शकले नाहीत. निसर्गाचा कोप आणि बाजारभावातील सततची घसरण यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला असतानाच सरकारचा हा निर्णय त्यांच्यासाठी संजीवनी ठरणार आहे यात शंका नाही. या कर्जमाफी योजनेचे स्वरूप ठरवताना अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या तालुक्यांना विशेष प्राधान्य देण्याचे संकेत सरकारने दिलेले आहेत. कारण या भागातील शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान झालेले आहे. मागील काळात झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आले होते आणि त्यामुळेच बँकांचे हप्ते भरणे त्यांना अशक्य झाले होते. अशा परिस्थितीत थकीत कर्जदारांना या निर्णयाचा मोठा लाभ मिळणार असून त्यांच्या 7/12वरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी शासन स्तरावर युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. 30 जून ही तारीख यासाठी ठरवण्यात आली आहे कारण त्यानंतर नवीन खरीप हंगाम सुरू होतो आणि त्याआधीचे शेतकऱ्यांचे खाते कोरे झाल्यास त्यांना नवीन पीक कर्ज घेता येईल. नमो शेतकरी सन्मान निधी योजनेबाबतही सध्या अनेक चर्चा सुरू आहेत. काही तांत्रिक कारणांमुळे जवळपास 6 लाख शेतकऱ्यांना या योजनेतून वगळल्याच्या बातम्या येत आहेत, ज्याबद्दल शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. मात्र सरकारने स्पष्ट केलंय की ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण नाही किंवा बँक खात्याशी आधार लिंक नाही, केवळ त्यांनाच तात्पुरते बाजूला ठेवण्यात आले असून प्रक्रिया पूर्ण होताच त्यांनाही लाभ मिळेल. कर्जमाफीच्या नव्या निर्णयासोबतच या इतर योजनांचा लाभ एकत्रितपणे मिळाल्यास शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मोठी मदत होईल, असा विश्वासही व्यक्त केला जातोय. सरकार या सर्व बाबींचा एकत्रित विचार करत असून महसूल आणि कृषी विभाग आता डेटा संकलनाच्या कामात व्यस्त असल्याचं दिसून येते. राज्यातील शेती व्यवसाय हा पूर्णपणे मान्सूनवर अवलंबून असल्याने आणि जागतिक हवामान बदलाचा फटका बसत असल्याने शेती आता तोट्यात जाऊ लागली आहे. ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. अशा परिस्थितीत कर्जमाफी देणे हा एक तात्पुरता उपाय असला तरी शेतकऱ्याला पुन्हा उभे करण्यासाठी तो अत्यंत आवश्यक असतो. कारण एकदा का शेतकरी सावकारी पाशात अडकला की त्यातून बाहेर पडणं त्याला कठीण जातं. सरकारने हे गांभीर्य ओळखून 35,000 कोटींहून अधिक रकमेचा बोजा सोसण्याची तयारी दर्शवली आहे, जेणेकरून ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडणार नाही. या निर्णयामुळे केवळ शेतकरीच नाहीत तर त्यांच्यावर अवलंबून असणारे इतर छोटे व्यावसायिक आणि ग्रामीण बाजारपेठांनाही एक प्रकारची नवसंजीवनी मिळणार आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितल्याप्रमाणे परदेशी समितीचा रिपोर्ट हा कर्जमाफीचा पाया असणार आहे, ज्यामध्ये कर्जमाफीची मर्यादा किती असावी आणि निकष काय असावेत यावर सविस्तर मार्गदर्शन असेल. मागील कर्जमाफी
योजनांमधील त्रुटी दूर करून ही नवीन योजना अधिक सुटसुटीत आणि प्रभावी कशी करता येईल यावर तज्ज्ञांचं पथक काम करतंय. मंत्रिमंडळात बैठकीच्या चर्चा झाल्यानंतर या योजनेची अधिकृत नियमावली जाहीर केली जाईल आणि त्यानंतर प्रत्यक्ष अंमलबजावणीला सुरुवात होईल. एप्रिलमध्ये अहवाल आल्यानंतर मे आणि जून हे 2 महिने अंमलबजावण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असतील, जेणेकरून पावसाळा सुरू होईपर्यंत ही सर्व प्रक्रिया पूर्ण होईल. आपल्या सर्वांना माहीतच आहे की महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात कधी कोरडा दुष्काळ तर कधी ओला दुष्काळ अशा दुहेरी संकटांचा सामना बळीराजाला करावा लागतोय. उत्पादनाचा खर्च वाढत असताना दुसरीकडे शेतमालाला हमीभाव मिळत नसल्याने कर्जाचे डोंगर वाढत गेले आहेत, ज्यामुळे नैराश्याचं वातावरण तयार झालं होतं. या पार्श्वभूमीवर 30 जून पूर्वी कर्जमाफी करण्याचा निर्णय हा शेतकऱ्यांच्या मनात आशेचा किरण निर्माण करणारा ठरेल, असा दावा सत्ताधारी पक्षांकडून केला जातोय. या योजनेसाठी लागणारा निधी उभा करण्यासाठी राज्य तिजोरीवर मोठा भार पडणार असला तरी प्राथमिकता शेतकऱ्यांना दिली जात आहे, हे विशेष. या कर्जमाफीच्या प्रक्रियेत बँकांची भूमिका देखील अत्यंत महत्त्वाची राहणार आहे, कारण पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करणे आणि त्यांच्या कर्ज खात्याची माहिती अचूकपणे शासनाकडे पाठवणे हे काम आव्हानात्मक आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकांकडे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे व्यवहार असल्याने त्यांच्याकडील डेटा लवकर मिळवण्यासाठी विशेष सॉफ्टवेअरची मदत घेतली जाऊ शकते. सरकारने आधीच स्पष्ट केलंय की कोणत्याही खऱ्या शेतकऱ्याला तांत्रिक कारणांमुळे लाभापासून वंचित ठेवलं जाणार नाही आणि यासाठी तक्रार निवारण यंत्रणा देखील सक्रिय केली जाईल. या संपूर्ण प्रक्रियेवर मुख्यमंत्र्यांचे आणि उपमुख्यमंत्र्यांचे थेट लक्ष असून त्याचा वेळोवेळी आढावा घेतला जाईल. शेतकरी मित्रांनो, ही आनंदाची बातमी ऐकताना आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणं देखील आवश्यक आहे, जसं की आपल्या जमिनीची कागदपत्र आणि बँक खात्याची माहिती अपडेट ठेवणे. जर आपले आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले नसेल तर ते तातडीने जोडून घ्यावे, कारण अशा योजनांचा लाभ थेट आधार संलग्न खात्यातच जमा केला जातो. शासनाच्या नव्या निर्णयामुळे 24 ते 25 लाख कुटुंबांच्या घरात आनंद येणार आहे. ही बाब निश्चितच सुखावह आहे. मागील अनेक महिन्यांच्या संघर्षानंतर आता कुठेतरी सुखद बातमी समोर येते. त्यामुळे ग्रामीण भागात सध्या उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. ज्या 35,000 कोटी रुपयांच्या कर्जमाफीची आपण चर्चा करत आहोत, ती रक्कम महाराष्ट्राच्या इतिहासातील मोठ्या आर्थिक पॅकेजपैकी एक मानली जाते. यामुळे राज्याच्या अर्थसंकल्पावर ताण येणार असला तरी अन्नदात्याचा सन्मान राखण्यासाठी हे पाऊल उचलणं गरजेचं असल्याचं मत जाणकारांनी व्यक्त केलंय. कृषी मंत्र्यांनी ज्या आत्मविश्वासाने ही माहिती दिली आहे, त्यावरून असंच वाटतं की सर्व तयारी पूर्ण झाली असून केवळ औपचारिक घोषणेची प्रतीक्षा उरली आहे. जून महिना हा शेतकऱ्यांसाठी पेरणीचा महिना असतो आणि त्याच वेळी त्यांच्या बँक खात्यावर कर्जमाफीची मोहर उमटणे ही खरोखरच मोठी भेट ठरेल. येणाऱ्या काळात जेव्हा हा अहवाल मंत्रिमंडळासमोर येईल तेव्हा त्यातील बारकावे अधिकच स्पष्ट होतील. परंतु सध्या तरी शेतकऱ्यांनी आपला संयम सोडू नये आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. सरकारने स्थापन केलेली समिती केवळ कर्जमाफीच नाही तर भविष्यातील शेतकरी पुन्हा कर्जाच्या जाळ्यात अडकू नयेत यासाठी काही दीर्घकालीन उपाययोजना देखील सुचवू शकते. या निर्णयामुळे राज्यातील सहकारी क्षेत्रालाही बळकटी मिळेल, कारण बँकांचे थकीत पैसे परत मिळाल्यास त्या पुन्हा नवीन पतपुरवठा करण्यास सक्षम होतील. अशा प्रकारे हे एक पूर्णपणे गुंफलेले आर्थिक चक्र आहे, ज्याचा केंद्रबिंदू आपला शेतकरी आहे. राज्यातील विरोधी पक्षांनी देखील या मुद्द्यावरून सरकारवर वारंवार टीका केली होती, मात्र आता सरकारने कृतीतून उत्तर देण्याचं ठरवलेलं दिसतंय. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मिळणारा रिपोर्ट हा या संपूर्ण कथेचा टर्निंग पॉइंट ठरणार आहे, कारण त्यातून लाभार्थी निवडीचे अचूक निकष समोर येतील. शेतकऱ्यांनी वेळोवेळी केलेल्या आंदोलनांना आणि मागण्यांना यश मिळत असल्याचं हे चित्र आहे. 30 जून पर्यंतची ही डेडलाईन पाळणे प्रशासनासाठी थोडं कठीण असलं तरी राजकीय इच्छाशक्ती असल्यास ते शक्य आहे, असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. शेवटी बळीराजा सुखी तर जग सुखी या उक्तीप्रमाणे जर शेतकरी कर्जमुक्त झाला तर त्याचा सकारात्मक परिणाम संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रगतीवर होईल. ही बातमी आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवणे आपलं कर्तव्य आहे, जेणेकरून त्यांनाही थोडा दिलासा मिळेल आणि ते आत्मविश्वासाने आपल्या शेतात राबू शकतील. आपल्याला फक्त आता एप्रिल महिन्यातील त्या रिपोर्टची आणि त्यानंतर होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या निर्णयाची वाट पाहायची आहे. 30 जून हा दिवस खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या कृषी इतिहासातील सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल अशी अपेक्षा आपण सर्वजण करूया. धन्यवाद शेतकरी बांधवांनो. ही माहिती आवडली असल्यास आपल्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आमच्याशी जोडलेले राहा. आम्ही वेळोवेळी या कर्जमाफी संदर्भात येणारी प्रत्येक नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यास उशीर होणार नाही. यावर तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.